दिवशीच राहिली ना तुझे व्हिडिओज बनवणार मी. कुणी आल्यावर बोला. ऑपरेशन नंतर दवाखान्यात तुला सोडतो जेव्हा मला इथं घर खायला उठेल तिथे 4 बाया तर बोलायला मिळते दवाखान्यात. तिथं काय 4 भीतीच्या आत मला पिंजऱ्यात पाडल्यावर मला आधी बोलायला लागतं. मला हे असं बडबडी झालं पप्पा सांग नाही बाबा आपल्याला बाबा शांत बसायला नाही आवडत. नाही मला असं बसवायला मला ना असं जोक लय बडबड परत असं हसायला आवडतं असं. हसायला आवडतं न असं दम निघतोय काय एहे. 4 भीतीच्या आत. मला तर ताईकडे गेले ना सगळेजण असे असे गोल बसतात माझ्या समोर. सगळेजण आम्ही 11-12 पर्यंत असं मस्त हसत एन्जॉय करत बसतो. असं कुणाचा आम्ही असं विषय काढत नाही काय नाही. हसायचं आपल्या काहीतरी आठवणी काढायच्या बारक्या जुन्या आठवणी. पानाच्या, जुन्या आठवणी बारक्या पानाच्या. हे असे व्हिडिओ काढले ना जरी कोण माणूस जरी गेला तरी आठवणी असतात त्याचा व्हिडिओ बघू शकतो आपण असं. म्हणून मी प्रत्येकाचा व्हिडिओ काढत असते. चांगलं काय मग बंटू पाटील एवढं आम्ही बोलतोय नळकांडच काढे ना बंटू पाटील. कानाला घातलेलं काढ नाही वायरा वायरा नाही त्याला नळकांड बनायचं. नळकांड मला असली एक मिळलं पुरीने काय केलं कोणाच लावायचं ना ग भाऊजी. मला येत नाही म्हाताऱ्या बाया फोन घेते त्या पण त्याच्यावर मग म्हाताऱ्या बायाची उखाणे वगैरे आहेत की मोबाईल वरती. होय. म्हाताऱ्या बाया बसलेल्या असतात बघ अशा वाट्यावर मग त्यांचे उखाणे स्पर्धा वगैरे असे बसून बसून उखाणे. जात्यावरली गाणं हा मग ते असंच आमच्यासारखी कोणतरी व्हिडिओ टाकलेली असते असे असं असते. तुला येत असतील गाणे बिने उखाणे काही. जात्यावरली गाणी वयनाची माझ्याकडे 2 पान आहेत मी लिहून घेतले ते आता कशात ठेवले. तुला लय गाणी यायची वयना बर गाणे त्याला म्हणत होती मड्यावर सुद्धा लिखीला गाणे मड्यावर गाणे म्हणली लिखीला होय. काय ग शेजारी न बाई कुठे गेली माझी सया हा बोल ना त्या ती मानाच्या भाव जया म्हणजे दुनीच्या दुनी सुना आल्या ना होय. बोल ना त्या ती मानाच्या भाव काय माहित दोघी बी आजची बी आली नव्हती कल्पना बी आली हा नव्हत्या आल्या दोन्ही कोणाला सुभाषीच्या नव्हत्या बंधू असताना भाचा मुराळी कशा पायी माझी मानाची आत्या बाई हा नव्हत्या हा दोघी बी नव्हते कलिपी तर बघायला बी आली नव्हती कामात काय त्यांना घोडं लागलं जाडी मरते. श्रीमंताच्या अशीच असतात आणि काय श्रीमंताला माया नसते माणूस की बी नसते आपल्या गरीब असते माणूस की लय असते. जात्यावर इतकी गाणी म्हणायची हरभर भरायला घ्यायची पवनवर बी लय गाणी म्हणायची बरं का नातावर पवा ती हरभरीची पाठीच उचलून घरात आई गाणी म्हणून की मला लय कसं वाटते मला गबस हा मी म्हणायची म्हणू ती गबस थांब पवा केल्यावर म्हणायची पाटील दुखणं बरं झालं पाठीत दुखणं कधी होतं त्याला. 3 मनकं झिजलं होतं मनके माझ्यासारखं झालं बय 3 झिजलं होतं ते गाड्या चालवून ट्रॅक्टर चालवून केंड लय उचलून झालं का 2 वर्ष उच्च दुधात 40 केलं सकाळी 25 संचेस 25 लय बेकार असतं. त्याला तुमच्यासारखं. रोज 1.5 महिना सकाळ 5 इंजेक्शन आणि सांजचं 5 इंजेक्शन सगळ्यांना होय एकाच माणूस मग कोण राहिलं त्याच्यासोबत. कोणीच नव्हतं त्याच्यापाशी हा एकटाच होता दवाखान्यात मग इथनं डबे वगैरे द्यायचे का. पुण्याला पुण्यात होता ती एकटाच होता 2 महिने दवाखान्यात. कोण डबं द्यायचं मामा आणून द्यायचा त्याला दुपारनं हाताला सुई तशीच गाडी घेऊन जायचं घरी जेवण करायचं झोपायचं पुण्या 12-1 वाजता जायचं घरी दवाखान्यात 2 महिने. मग आता व्यवस्थित आहे का. आता व्यवस्थित आहे
तरी वैरण मी आईचा जीव आईची लई येडी माय असते एवढ्या पेंड्या टाकते म्हणजे उचलून पटापटा टाकतं आणि त्याचं टाकणं म्हणजे अगोदर ती कांदाडा असलेली कवळं मोठं लाट टाकायचं मग तो थोडं टाकतो मग आणतो उचलून पुरगी आणते ट्रॅक्टर किती दिवस होय झाले? ना. पुरगी 6 महिने झाले ट्रॅक्टर मला तर तिचं लय कौतुक आहे बर का. पप्पाचं बघायचं आहे. होय ना पप्पाची तर लय इच्छा आहे आता. शेवट्या बांधून अशा केस एवढीच होती का आता डोळ्यावर आली हा. हो चिंबू तुझी केस कापली ए आजी माझी काय केस कापायची नाही ती मला येण्या घालायची ते वाढवायची हा. नाही ती माझी काय कापायची नाही ती केस आता तर पाखी इथून आली मग ती आई इकडं गोळा करते ती एक जिंटकी बांधते ती एक जिंटकी बांधते नाही पण गोड दिसतंय एकदम. गोरीला एक परत नाक पण ती किती भारी करते असं टाटा टाटा चालवते टाटा करते. म्हणजे तुम्ही पाठीमाग बसले होते का त्याच्या? गाडी भयान अशी लावली होती नाही ती ना याला टाटा करत होती मग तुम्ही झूम करून काढलाय का? तरीच म्हणते बाई मग त्यांच्या माग होते का काय? नाही पुढे चालली होती ना आई महाग बसली होती नाही ते झालं ग. मी पहिले हापकलो तिला बघून या तिथं चकला थांब म्हणलं थांब मी कॅमेरा घेतला. हा तवा नाही हो तिनं जेव्हा ते 2 ऊस का काहीतरी होते बा 2 ऊसाच्या मधनं जात होती बघा. तुम्ही नाही का मग ती कोण काढलेलं आहे? काय म्हणतो? ती पहिलीनं काढला असं नाही तिच्या बानं काढलेला आधी काढला होता का? हा टाटा करत होती ना ती. ती छान आलाय बघा. तिकडं रानात ती किती लांब गेली तर काढलाय बघ तिने वैरणीच्या दोन्ही ह्याच्या मकाच्या मधनं रस्ता अडकायली हा मग तेच तुला म्हणते तेच म्हणते. नाही ती आधी काढलेला ती घरापासून टॉयली घेऊन जाताना भयानं काढलेला आहे ग. ए, झोप येते, चल. हे आज गाडीत काढलेला व्हिडिओ ती सुरू आहे. अशी व्हिडिओ बनवत राहते बघ. एवढा झोप चल. बाळ झोपत नाही. जेवढे लोक बाळाला पाळणा करायचंय. जो बाळा जो रे जो 5व्या महिन्यात तुमच्या डोळ्याची नाव. तू काय करतो घेतोय का बाया काय माझ्यावरच आहे तसं नळकांड घालणार. नळाकडनं घालते मी कधी असं रात्रीच्या बे कधी हसायला लागलेले मला. मला मुक्ताबाईचं लागलं होतं मला मुक्ताबाईचं अभंग येतो हा म्हणू का हम्म. ब्रह्मा दिसे उघडे जगामधी ब्रह्मा दिसे उघडे एकच माती नाना परिभिंती एकच माती नाना परिभिंती रांजुनानी सुगडे जगामधी ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म दिसे उघडे जगामधी ब्रह्म दिसे उघडे एकच सोने नाना परिलेने एकच सोने नाना परिलेने बाळी आणि बुगडी जगामधी ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म दिसे उघडे जगामधी ब्रह्म दिसे उघडे एकच धागा नाना परी कपडा एकच धागा नाना परी कपडा चोळी आणि लुगडे जगामधी ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म दिसे उघडे जगामधी ब्रह्म दिसे उघडे 5 वर्षाच्या मुक्ताईनं 14,000 वर्ष चांगदेवाला मरण नव्हतं. गुरुशिवाय ज्ञान नाहीच की. म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा
पाहून घे रोखडे जगामधी ब्रह्म दिसे उघडे ब्रह्म दिसे उघडे जगामधी ब्रह्म दिसे उघडे. गुरुशिवाय ज्ञान नाही. देव थोर मानावा का गुरु थोर मानावा ना आधी नमस्कार कोणाशी करा. गुरु नसल्यावर आपल्याला कशाच नाही म्हणजे सांगण्याचा भाव अर्थ. आपण आता शेतात खुरपायला गेलो होय खुरपायचा रानाच्या आणि आपल्या हाताच्या मध्ये काहीतरी साधन पाहिजे का नाही. खुरपायला खुरपायला साधन पाहिजे का. खुरपा आपलं साधन झालं तसं देवाच्या आणि आपल्या मध्ये गुरु एक साधन. गुरु ज्या गुरु शिवाय जीवनाला अर्थच नाही. म्हणून आम्ही सत्संगाला जातो. विश्वाच्या पाठीवर संत निरंकारी मंडळ ही कडू ही बधीर झालेली यांच्यात काय अर्थ नाही म्हणायचं. पण मग आपल्याला एक एक येऊन कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. मग आपल्याला मानव जन्म हा दुर्मिळ आहे. बरोबर आहे. ज्याच्यासाठी पाठवले आपण त्याचं नामस्मरण बी करायचं नाही त्याचं नाव बी घ्यायचं नाही. मग आपल्याला सगळ्या किता वाचा बुद्धी जास्त दिले का नाही सगळ्या पक्षी व पक्ष्या घेता येईल. मग आपल्या माणसाच्या जन्माला येऊन तर काय उपयोग आहे का काय सुद्धा उपयोग नाही. जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होतं पंढरपूर. मग कुठलं पंढरपूर होतं हे आता ह्या पृथ्वी ह्याच्यावर किती तर पिढी ना पिढी गेली असते. गेले त्यांना आजीची गेली पंजाची गेली सगळ्यांची कितीतरी पिढ्या गेल्या. होय ना होय ना. मग तेव्हा कुठलं पंढरपूर. मग हे निर्गुण निराकार ईश्वर काय म्हणते झोप मी आता पुण्यात एवढा दगड घेऊन उभा राहिले. त्याने भाऊ मारायला एवढा लांब महागच होता. काय मागून श्यामा पुण्यात आणि एकदा असा आपटला. आपटले संघ मी डोक्यावर सारखा दगड आरखंड घेऊन उभा राहिले. असा आरखंड हाणला तस त्याची फणी अशी असं पडली होती. असा ह्याच्यावर दगड बसला की फणी जाग्याला चिपली खाली. चिपली का मागणं पुण्यात दगडानं भुया करून पक्ष पुच्याचला त्याचा एक इळाने एक खुरपा आणलं आणि पळून गेला पुणे निघून. आणि खालनं इळ्यानं वरनं खुरप्यानं त्याचं तोंड फाडलं. हा म्या भाऊ माय किती दट ग बाई माय किती दट आहे मला. ती भाऊ फाडलं त्याला दात आहे का असा असतो असा. आपल्याला जर नाक चावला असा उलटी मारल्याशिवाय त्याचा दात निघत नाही. पण माणसाचं पण हीच त्याला भिंत मारला चाचला काचा काचा आणि गजाला म्हणलं घेऊन जा तकडे म्हणलं. एवढ्या एवढ्या काटक्या आणल्या आणि 2 फडकी टाकली पेटला आणि जाळावं टाकलं. जाळावं लागते का नागाला जाळावं लागतं. ईश्वरली असते बरं का तिनं. आणि की एक दिवशी पड्याला शिड आहे तो बघितले शिडच्या कडून नागच आला गो. आला की असा 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 फडी काढून असाच फडी काढून आला. बाया म्हणलं चिंगीला म्हणलं चिंगवा चिंगी म्हणली ए आजी मी ऐकून ये नासकी म्हणली इकडे मी आणलं का आग म्हणली केवढा मोठा आहे. मग मी आणलं काठी घेऊन कर म्हणलं जाऊ दे म्हणली फणी काढली त्याने केवढी मोठी बघ म्हणले. मी आलं सुक करून काढलं होतं माघारी फिरू लागली. अगं गाणे एखाद्या चावल की म्हणली जा की त्याच्या माग म्हणली तकडे घालू आजोबाच्या तकडे म्हणली आपल्या इकडे नको गैला चावल म्हणजे किती हुशार आहे पुरगी इकडे एवढी काठी घेऊन उभा राहिली घालू तिकडे. आणि की एकदा गेल्या वर्षी पोरगी बारकी कडूच नाही बरं का. गेल्या वर्षी नाही त्याला लय 4-5 वर्ष झाली. नसल्याच्या मळ्यात काय तर सवासणी होती आणि मी चिंगी गेली होतो. ती पेत घालवायला आम्हाला घालवलं. मग तिच्या हातात तिनं फुलं आणली होती एवढी प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदात फुलं घेतली ना आजी म्हणली देवाऱ्यावर ठेवून येते. मग सोप्यात वनानं दप्तर ठेवलं या आणि ते राजगिऱ्याचं लाडू डब्यातनं काढून खाऊन तिची तिथेच झोप लागली. ती देवाऱ्यावर गेली म्हणजे मागल्या 5 वर्षात म्हणले ती किती बारकी असेल पुरगी. मग आता तिला 7वं वर्ष तेव्हा 2-2.5 वर्षाचीच होती. आजी म्हणली बावा केवढा मोठा देवाऱ्यावर हाय म्हणली. मला वाटलं काहीतरी किडा बिडा असेल. आम्ही देवाऱ्यावर कुठं ह्या लांबडा बावा
आणि मी गेली तर का नाही हा. देवाऱ्यावरनं धामीनं अशी पसरली. धामीन जी लांबडी होती शोक शीत न का नाही त्या खिडकी एवढी लांबडी. 10 मिनिट चावत नसते ना मावशी. नाही चावत यात्रा घालती की पायाला रापाट भीती असते ना ग. हा भीती असते. भीती असतेच की दामिनीची एवढी. आता बाया देवाऱ्यावर कुणी आता माझी बी धाडीस कुणी आता कुणाला तर हाळे मारूस तर त्या खुटीला येडा घालून अशी त्या वरल्या सपावर बसली. मग कुणी त्या कारंड्याच्या आपा काका व इकडे या म्हणलं दामिनी निघाले. मग ते आला सणा सणा हाणून रातचार देव बी माझं इकडं तकडे घ्या देवावर एवढं चिचली. आणि पुण्या बाहेर मी हे लांबडी दामिनी आणि गॅसली दांडावली दामिनी आणि पुण्या जाळून टाकली. पण मला आणि काय एकदा सोप्यात असं जेवाय बसले बरं का अंजली. सरवाई होती अण्णा होता मी होती. मग दुधाला अशी भाकरी साय आलेली होती. आणि मग अण्णा असं बसलं होतं नाही असं अण्णा बसलं होतं तिकडल्या बाजूला. आणि कोणी म्हणतं पायाच्या आमट्यावनी असं एवढं एवढं लांबडच आहे. गोनस अरे गोनस गोनस तर इशारीच नाही. काय गोनस म्हणजे सापच का? लय गोनस तुकडा असतो एवढा इशारले असतो. हा. आता काय मारा गावानं कशाने म्या मारली असेल गोनस. हा. पहिली ती कले केली पितळेची भोगुली होती दुधाची. हा. भोगुली घेतलं असंच भाकरीन सायाने ती गेली अण्णा तोंडावर उडून मागायची. खालच्या तळातळ चढकलं दिग्या. हा. आणि काय गोंडच कशी चावली असती मी काय करायचं जागेला पाक सगळेच पिकून दिले भाकरी पिकून दिले सगळेच रक्त तीन पडलं काय असं. म्हणलं दुसरं काहीतरी कर. हा. मग कुणी आता काय केलं मी आणलं करते शेवाळ्याचा भात खाऊ शेवाळ्याचा भात. हा. मला साप बघितलं मारायचं होतं. हा. डेंजर आहे. पहिले नळाला पाणी घ्यायचं प्रकार हा. असं दार पडलं असं तुंबलं असं मोडून गेलं रानात पाणी गेलं हा. तर माणसं तुंबायची दार. हा. एकदा 7-8 साऱ्याला फुलदार केली. हा. जाऊन आता दंडात बसली. हम्म. इकडं खाली पाणी जातं इकडं माझ्याकडे जातं माशी दंडात मांडी घालून बसली. हम्म. शितलं पाणी जातं इकडं वाहत इकडं वाहत. हम्म. आता माणसं आली आता काय करायचं. आता हिच्या अंगात हात कुणी राहायचं तिला दंडात उठवायची कुणी. हम्म. कुणा तू पाठा कार्याला कोणी त्याला पाठ करायला मावशी दंडात का बसली. हम्म. आणि तुझं डोळं गेलं का म्हणलं मी इळभर भिजवते तर माझं 4 सारं भिजायचं झालं नाही ही माणसं येते ते पुढून येते पाणी म्हणून माझं भिजायचं तर मी दांडात उठत नाही मी जातो ना कोणाला आणायचं त्याला हम्म. हम्म. आपल्या अंगाला कोण हात लावते का आता पाण्यात बसल्या आणि त्यांच्याकडे जाणार पाणी बंद झालं मी बसल्यावर. कस काय? आता असं पाणी वाचत हा. पाण्यात मी बसली मग पाणी आपल्याला इकडे जायचं मग इकडे जातं पाणी मी बसल्यावर तो मग बसत नाही का. हा. म्हणजे तुला पाणी पाहिजे होतं. हा. 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 नळाचं पण आता नळाच्या पाण्यातच ती तसली लांबडी येते होय. बोनस बोनसला इशारे बरं का आहे का नाही 4 जाती बोनसचे इशारे तर आता कानात घातले काय त्याला काय बरं. म्हणे? अरे बोनस साप इशारे द्यायचं हा, नाही. विषय. इतक्या हिनं बोललेलं काहीच काय कळलं नाही, आपण घेतलं काय, हे जलबीचं झाड आहे, कशात कुणास ठाऊक. त्यानं काहीच ऐकून घेतलं नाही, नुसतं आपण हसलो बस. उगा कोरडं असतंय माझं नवरं. हा, कोरडं हसतंय तुझं नवरा. मावशी तुझा व्हिडिओ युट्यूबवर हे नको, कशाला टाक- बघू कसं काढलाय